श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रावण महिन्याला व्रत वैकल्यांचा राजा असे म्हणतात। श्रावणी सोमवारला एवढे जास्त महत्त्व का? तर आषाढी देवयानी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री हरी विष्णू हे योग निर्देश जातात। त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिव शंकर यांच्याकडे असते। श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवाला वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळेच आहे। तर याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्रावणी सोमवारी शिवामुठी कशी अर्पण करावी आणि शिवामूठ वाहण्याचे एवढे जास्त महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण बऱ्याच जणांना आपण शिवामूठ का वाहतो हे माहिती नसतं। श्रावणी सोमवारी शिवामुठीचे व्रत, या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो। शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते। म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा क्रमाने वाहिली जाते। ही मूठ वाहताना वरती जो दिलेला मंत्र आहे तो मंत्र बोलायचा असतो। असं सलग 5 वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करायचे असते। आता प्रश्न असा की शिवामुठी का व्हायची असते? श्रावणातील हा एक मोठा वसा आहे ज्याला शिवामूठ असे म्हणतात। खरं तर लग्नानंतर प्रत्येक मुलीला वाटत असते की जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे। म्हणून खास करून ज्यांचं लग्न झालं आहे तेच लग्नानंतर 5 वर्ष सलग हा शिवामुठीचा व्रत करतात। सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात हा एक सण म्हणजे वसा आहे। तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते। तो वसा म्हणजे शिवामूठ। प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावळतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाचे पूजन मनभावे करायचे असते आणि शिवामूठ वाहू घालायची असते। शक्यतो या दिवशी उष्टे खाऊ नये। सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे। ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जाते। ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते की जेणेकरून तिचा संसार हा सुख समृद्धीने आणि घरच्यांच्या प्रेमाने फुलेल।